आज की नाही कॉलेजमध्ये मित्राचा बर्थडे होता. या ठिकाणी पोरं म्हणत होते काहीतरी वेगळंच करू. मित्राने नवीन गाडी घेतली, ते आम्ही डायरेक्ट त्या गाडीचाच हार काढला त्याला घालायसाठी. मग काय त्याला न कळता आम्ही डायरेक्ट हा गाडीचा हार त्याला घातला. त्यांनी पण याच्या गळ्यात हार घातला असं निम्मा अर्ध लग्न इथंच झालं असतं. मग काय इकडे केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींना. तर आजचा विषय असा की मी चाललोय कॉलेजला प्रॅक्टिकल द्यायला, पण त्याआधी म्हटलं आपलं पोल्ट्रीतली कामं उरकून घ्यावा. कॉलेजवरून आल्यानंतर पुन्हा आपली तीच पोल्ट्रीतली कामं. आता या ठिकाणी खाद्याच्या लाईनी सोडायच्या होत्या आम्हाला खाली. आजकालच्या पुरी जशा प्रेमात धोका द्यायला लागल्यात ना, तसंच हे वातावरण करायला लागले. दिवसभर उन्हाळा असतोय, संध्याकाळी पावसाळा असतोय. या ऋतूला नक्की नाव तरी काय द्यायचं? उन्हाळा. पावसाचं वातावरण तर झाले, पण वारं वावदान पण लय फिरायला लागले. त्यामुळे म्हणलं चला आता पडदेवर घेऊन टाकूया. आजच्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये या वर्षीचा हा पहिला पाऊस. या गर्मीने त्रासून गेलेल्या माणसाची एकच अपेक्षा असते की पावसाळा आला पाहिजे. दिवसभर जेव्हा गर्मीने तापतो आणि संध्याकाळच्या टायमिंगला जेव्हा असं वातावरण तयार होतं ना, त्यात ही वाऱ्याचं सुळसुळाट खरंच खूप भारी वाटतं. गावाकडे तर बाई असंच असते. पावसाच्या टायमिंगला इकडे लोकांची शेतीची गडबड चालू होती आणि ह्या टायमिंगला जेव्हा या तापलेल्या मातीवर जेव्हा पाऊस पडतो ना पहिला, त्या मातीचा एवढा भारी वास येतो ना की ते पुढे परफ्यूम पण फिक आहे. लिओला काळाला पण बाहेर काढले. या वर्षी तर लिओचा हा पहिलाच पाऊस असेल जो की त्याच्या आयुष्यभरात त्याने कधीच पाहिला नाही. आणि आताच्या काही दिवसात मला असं समजलं की आपल्या ब्लॉग पेक्षा आपल्या लिओला लोक जास्त पसंत करतात. पता नाही की जादू की आहे आप लोगों पे इसने. धन्यवाद तुमचं सर्वांचं असंच भरभरून प्रेम देत राहा. नंतर पावसाचं वातावरण जरा डळलं आणि इकडे आली ती आपल्या पोल्ट्री तुसाची गाडी. काम नव्हतं काही, रिलॅक्स होणार होतं, पण इकडे काम वाढलं. जेव्हा पण आराम करायचं ठरवितो ना तेव्हा काही ना काहीतरी काम निघतच. ते झाल्यानंतर इकडे मला ट्रॅक्टर चालू वाटला होता. शेजारच्याच वावरात ना शिवान ते नांगरीत होते. त्याला म्हटलं मला दे थोडा वेळ चालवायला. मोठ्या ट्रॅक्टरने जे नांगरायची जी फिलिंग आहे ना ती बारक्या ट्रॅक्टरने नाही भेटत. त्यामुळे म्हणलं चला नांगरून बघूया. तेवढ्यात लिओ इकडे ट्रॅक्टर चढायला लागला. म्हणलं एक आठवड्या बस इथं आता. त्याला लय व्याकर सवय लागली. त्याला ना गाड्या गोड्या दिसल्या का लगेच त्याच्यावर बसायचं असते. मी इथून मागे कधीतरी म्हणलंच असेल. मी सगळ्या गाड्या गोड्या चालून मोकळा झाले. मला फक्त आता ट्रकच चालवायचं राहिलेलं आहे फक्त. आता तुम्हीच बघा या लिओला किती आरामात बसलाय ट्रॅक्टरवर. म्हणजे सवय काय वाईट नाही, पण आमच्या दृष्टीने ही चांगलीच सवय आहे त्याच्यासाठी. बरं, आजच्या या व्हिडिओमध्ये लिओसाठी एक कमेंट होऊनच जाऊ द्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असले व्हिडिओला लाईक आणि फॉलो नक्की करा.